आजच्या भागात आपण सिंधू संस्कृतीमध्ये असलेल्या एका महत्त्वाच्या ठिकाणाबद्दल समजून घेऊया. हे ठिकाण म्हणजे हडप्पा. सिंधू संस्कृतीमध्ये हडप्पा या ठिकाणाचा शोध 1921 साली लागला. हडप्पा ठिकाणाचा शोध भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ दयाराम साहनी यांनी लावला. पंजाबमधल्या मोंटगोमरी जिल्ह्यात त्याचे मुख्य ठिकाण आहे. पण आजच्या काळात हे ठिकाण पाकिस्तानच्या सहिबाल प्रांताचा भाग आहे. रावी नदीच्या किनाऱ्यावर हडप्पा शहर वसलेले आहे आणि ऋग्वेदात सुद्धा हरियप्पा अशा नावाचा उल्लेख झालेला दिसून येतो. ऋग्वेदात ज्या शहराचा उल्लेख करण्यात आलेला आहे तेच हे शहर असावे असा अंदाज आपण लावू शकतो. हडप्पा संस्कृतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेली धान्याची कोठारे. आता चित्रात बघितलं की आपल्याला समजून येईल. या ठिकाणी 6 धान्य कोठारांच्या 2 रांगा आहेत आणि ही सर्व कोठारे एका उंच भागावर बांधलेली आहेत. हडप्पा शहरात जितके बांधकाम सापडलेले आहे त्यापैकी रावी नदीच्या शेजारी हे ठिकाण आहे. पण धान्याची कोठारे ही मुख्यतः उंच भागात असतात, म्हणजे सिटाडेल भागात, जेणेकरून पुरापासून यांचे नुकसान होणार नाही. पण हडप्पामध्ये ही धान्याची कोठारे रावी नदी किनारी आढळलेली आहे. याशिवाय हडप्पामध्ये एक खोली असलेले क्वार्टर सुद्धा सापडतात. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते या ठिकाणी मजूर राहत असावे. आता जर गव्हाच्या पिकाचा विचार केला तर हडप्पामध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाचे अवशेष सापडलेले आहेत. सिंधू संस्कृतीमध्ये जितकी ठिकाणे सापडतात त्या सर्वांपेक्षा हडप्पामध्ये याचे पुरावे सर्वाधिक आहेत. हडप्पामध्ये असा कोणताही पुरावा सापडलेला नाही ज्यावरून त्या ठिकाणी मंदिर असावे असा अंदाज आपण लावू शकतो. पण इतर काही गोष्टी आहेत ज्यावरून हडप्पामधल्या नागरिकांच्या धार्मिक विधींचे अनुमान आपण लावू शकतो. या ठिकाणी शिवलिंगाच्या आकाराचे काही अवशेष मिळतात. दगडापासून याची निर्मिती झालेली असावी. यावरून येथील लोक शिवलिंगाची पूजा करत असावेत असा अंदाजही आपण लावू शकतो. याशिवाय चित्रात दाखवल्याप्रमाणे काही शिल्प मिळालेले आहेत. यामध्ये एक स्त्री आहे जिच्या गर्भातून वृक्षाचा जन्म होत असल्याचे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. असं मानलं जातं की हे शकंबरी देवीचे रूप आहे. यावरून आपल्याला लक्षात येतं की हडप्पामधले नागरिक जमिनीला देव मानायचे, जमिनीची पूजा करायचे. याचप्रमाणे इजिप्शियन सभ्यतेत नाईल देवता मानून त्याची पूजा केली जायची. तर अशा प्रकारे बऱ्याच मूर्त्या या हडप्पामध्ये सापडलेल्या आहेत. याशिवाय एक नग्न पुरुषाचा पुतळा सुद्धा सापडलेला आहे. लाल दगडाने याची निर्मिती झालेली होती. याशिवाय हडप्पामधले हे लोक फावल्या वेळेत काही खेळ सुद्धा खेळायचे. या ठोकळ्याकडे बघितल्यानंतर आपल्याला याबद्दलची माहिती मिळतेच. हा ठोकळा टेराकोटापासून बनलेला आहे. भाजलेल्या मातीलाच टेराकोटा म्हटलं जायचं. भरड आणि खडबडीत मातीला भाजलं जायचं तेव्हा ती माती थोडीशी लालसर व्हायची. भाजल्यानंतरही या मातीला त्याच स्वरूपात ठेवलं जायचं, म्हणजे खडबडीत ठेवलं जायचं आणि यापासून अशा वस्तूंची निर्मिती केली जायची. आता यानंतर हडप्पा काळातील दफन पद्धतीला समजून घेऊया, म्हणजे थोडक्यात अंत्यविधीच्या पद्धती. एखाद्या मनुष्याचा मृत्यू झाला तर त्या शवाचे डोके उत्तरेकडे राहील याची काळजी घेऊन त्याला पुरलं जायचं. ही एक मुख्य पद्धत येथील लोकांनी अंत्यविधीसाठी केलेली दिसून येते. शव पुरत असताना त्यासोबत काही साहित्य सुद्धा पुरलं जायचं. यामध्ये काही खाद्यपदार्थ, मातीची भांडी, अलंकार आणि काही हत्यारांचा समावेश होता. पण हे साहित्य अत्यंत कमी प्रमाणात या शवासोबत पुरलं जायचं. यावरून हडप्पामधले हे लोक आपल्या संपत्तीला विनाकारण नष्ट करत नसल्याचे स्पष्ट होते. संपत्तीचा उपभोग घेण्याकडे यांचा कल दिसून येतो. आता हा प्रकार झाला वैयक्तिक दफन प्रक्रियेचा. याशिवाय हडप्पामध्ये 2 कत्तलखाने म्हणजे स्मशानभूमी सुद्धा सापडलेल्या आहेत. या स्मशानभूमी ह्या R37 आणि H प्रकाराच्या आहेत. या स्मशानभूमीची निर्मिती यांनी शहराच्या बाहेर केली होती. आता यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे इथे उत्खनन करत असताना लाकडी शवपेटींचे अवशेष सुद्धा सापडलेले आहेत. आतापर्यंत आपण सिंधू संस्कृतीच्या हडप्पा या शहराबद्दल जाणून घेतलं. पुढील भागात आपण मोहनजोदारो या शहराबद्दल जाणून घेऊया. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशाच घटनांना समजून घेण्यासाठी बुक्स ताव प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स ताव.